राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 महाराष्ट्र गौरव रथ यात्रा का कराड़ में बड़े उत्साह के साथ स्वागत किया गया। इस वर्ष महाराष्ट्र के गठन की 65वीं वर्षगांठ है। संयुक्त महाराष्ट्र के गठन का 1 मई दिवस महाराष्ट्र महोत्सव उप मुख्यमंत्री अजीत पवार के मार्गदर्शन में भव्य दिव्य रूप में मनाया जाएगा। यह मंगल कलश रथ जिले से जल और मिट्टी लेकर मुंबई जाएगा। चला समोर बघा एकदा फोटोसाठी, साहेब समोर एकदा बघा फोटोसाठी। ओके, छान। यात्रा पक्षाची जिल्ह्यात आल्याने समाधीपासून सुरुवात होते। महाराष्ट्राला म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या जिल्ह्याचे सुपुत्र देशाचे माजी उपपंतप्रधान कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी 65 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचा मंगल कलश त्या ठिकाणी आणला आणि विदर्भ मराठवाड्यासहित मुंबईसहित नव महाराष्ट्राची निर्मिती ही 65 वर्षापूर्वी झाली आणि आज ही 65वे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस अतिशय मोठ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे आणि निश्चितपणानं या पक्षाचे आदरणीय नेते अजितदादा पवार असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, अशा मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून साजरा व्हायला सुरुवात झाली। जे राज्यातले 6 विभाग आहेत, या 6 विभागांमधून प्रत्येक विभागामधून ज्या पद्धतीनं मगाशी सांगण्यात आलं की छत्रपती शिवरायांनी ज्या ज्या ठिकाणी पराक्रम केला त्या गड किल्ल्यावरून त्या ठिकाणची पवित्र माती असेल, ज्या नद्या की ज्या नद्यांमुळं हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला त्या नद्यांचं पवित्र जल असेल, त्याच पद्धतीनं ज्यांनी या महाराष्ट्र घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली त्या दिवंगत नेत्यांच्या गावी जाऊन त्या गावामधील पवित्र माती असेल, याचा एकत्रित सगळी माती जल हे एकत्रित करून तो मंगल कलश घेऊन प्रत्येक विभागातले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे त्या ठिकाणी प्रयाण होत आहेत आणि 1 मेला संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 1 मे हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतच असतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुद्धा हा महाराष्ट्र दिन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा निर्णय आमच्या पक्षानं घेतलेला आहे आणि मुळामध्ये निश्चितपणानं जे अजितदादांनी या संदर्भातलं नियोजन आखून दिलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या राज्यातले कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं कामाला लागलेत। आज आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी स्वर्गीय चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे, या कर्मभूमीतून सातारा जिल्ह्यामधून हा मंगल कलश आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे। त्याचं स्वागत करण्याकरता मी असेन, खासदार नितीन पाटील असतील, आमचे आमदार सचिन पाटील असतील, आमचे उदयसिंह पाटील असतील, आमचे बाळासाहेब पाटील सोळसकर जिल्हाध्यक्ष असतील आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्ते कराडमधले सुद्धा हे सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून या आलेल्या कलशांचं आम्ही स्वागत करून या ठिकाणचं सुद्धा कृष्णा कोयनेच्या संगमावरचं पवित्र तीर्थ आम्ही घेऊन जाणार आहे। आता आम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीला या ठिकाणी नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली आणि इथून आता चव्हाण साहेबांचं जे निवासस्थान आहे विरंगुळा तिथेही आम्ही जाऊन नतमस्तक होऊन हा मंगल कलश घेऊन आम्ही उमरज नंतर सातारा,
साताऱ्यानंतर जे कैलासवासी म्हणजे क्रांतीवीर आबासाहेब विरांचं गाव जन्मगाव कवठे त्या ठिकाणी जाऊन पुन्हा हा रथ हा खंडाळा मार्गे शिरवळ सावित्रीबाई फुलेंचं जे गाव आहे जन्मगाव नायगाव त्या नायगावला सुद्धा आम्ही हा चित्ररथ त्या ठिकाणी मंगल कलश रथ नेणार आहे आणि तिथून मग शिरवळवरून लोणन आणि लोणन मार्गे फलटणला जाऊन मग सोलापूर जिल्ह्याच्या हवाली आम्ही हे मंगल कलश करणार.